हॅलो फ्रेंड, परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? मस्त ना? असायलाच पाहिजे. तर आजचा जो विषय आहे तो विषय ना माझ्या मनातला आहे. म्हणजे ही गोष्ट माझ्यासोबतच नाही घडत, तुमच्यासोबत पण घडते. तर इकडचं तिकडचं काही न बोलता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण व्हिडिओ बनवतो, समोरचा व्हिडिओ पाहतोय, जसं की आता तुम्ही पाहताय माझा व्हिडिओ. तर आपले काही रिलेटिव्ज असतात, आपले शेजारचे असतात, आपले फ्रेंड असतात. त्यातलं काही लोकांना आपले व्हिडिओ पटत नसतात. म्हणजे आपण जे व्हिडिओ करतो ना ते त्यांना आवडत नाही. असं नाही म्हणायचं की त्यांना आवडत नाही आहे, पण ते जेलेसी होतात, ते त्यांना ते व्हिडिओ देखवत नाही आहे त्यांना. आणि ही गोष्ट माझ्यासोबतच नाही बरं का, तुमच्यासोबत पण खूप वेळा घडलेली असणार आहे. आणि मी काही आत्ता नवीन व्हिडिओ बनवत नाही आहे. ज्यावेळेस टिकटॉक चालू होतं त्या वर्षापासून मी व्हिडिओ बनवत आहे. आता माझ्या घरच्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आला की मी व्हिडिओ बनवते म्हणून. माझ्या सासरकडे थोडासा आला प्रॉब्लेम, पण नंतर नाही, तिथं पण काही एवढं नाही. तर काही काही लोकांना असं वाटतं व्हिडिओ पाहिल्यावर, तर त्यांचे एक्सप्रेशन वाईट असतात किंवा त्यांना असं वाटतं की काही बनवती, कशीही बनवती. बरं, हे माझं मी सांगत नाही. मी काल माझी एक मैत्रीण आहे, तिचे व्हिडिओ मी पाहिले. म्हणजे विषय असा झाला की ती जी मैत्रीण आहे ना, ती माझी काही एवढी क्लोज नाही आहे. तर तिचे व्हिडिओ मी तिच्या रिलेटिव्स जी बघत होती ना मोबाईलमध्ये त्याच्यात पाहिलं. तर ती एवढे एक्सप्रेशन घाल देत होती की काहीही करते, ही कशी पण करते आहे, आणि काय काय भेटतं ते व्हिडिओ करून. तर असे तिचे ते रिलेटिव्स बोलत होते. आणि ती समोर आली ना की तिला गोड गोड बोलणार, असं घडतं बऱ्याच वेळेस. माझ्यासोबत पण घडतच असणार आहे, काही प्रश्नच नाही आहे. आणि घडत असेल म्हणजे काय, घडतं. कारण मी ज्यावेळेस लग्न होऊन आले होते ना, त्यावेळेस माझ्या घरच्यांना पण थोडा प्रॉब्लेम होता. म्हणजे सासरकडच्या लोकांना, सासू सासरेंचा प्रॉब्लेम नव्हता. आणि नवऱ्याने थोडंसं केलं, पण नवऱ्याचं पण काय एवढं नाही. जास्त करून रिलेटिव्हचा जास्त प्रॉब्लेम झाला मला लग्न झाल्याच्या नंतर. पण विषय मीही घेतला नाही त्यांचा, त्याच्यामुळे नाहीच. माझे सासरकडच्या लोकांचा नाहीच काही प्रॉब्लेम झाला. पण ना मी आता हे लोकांची बघते ना व्हिडिओ, त्याच्यामुळे असं मला वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावा की असं होतं सगळ्यांबाबतीत. त्याच्यामुळे मनाला लावून घेऊ नका. तुम्हाला असं वाटत असेल की माझा व्हिडिओ जर कोणी बघितला तर काय म्हणतील, हा चांगला आला आहे का नाही, ते लोक काय म्हणतील त्यांनी पाहिल्यावर. कधी कधी ना असं काही काही जणांसोबत घडताना त्यांनी स्टेटसला जरी एखादा फोटो ठेवायला आला तर 10 वेळा विचार करतात, ठेवू का नको. 10 वेळा बघतात की तो व्यवस्थित आहे का नाही फोटो. तर तो विचार करू नका. तुम्ही एक काम करा, एकदा व्हिडिओ तुम्ही झाला ना तो बघा, तुमच्या मनाला वाटला ना की हां हा व्हिडिओ व्यवस्थित आहे आणि छान वाटतो, मला स्वतःला छान वाटतो ना, तर तुम्ही अपलोड करून टाका. गरज नाही लोकांची विचार करायची. हे जर विचार करत बसलो ना आपण, तर खाल्ल्या पिल्ल्यापासून सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल की त्यांना आवडेल का नाही आपण ह्या गोष्टी केलेल्या, आपण कसले कपडे घालायचे, आपण कसं राहायचं, ह्या सगळ्या गोष्टी करावं लागेल. आणि तो काळ आत्ता राहिलेला नाही आहे. त्याच्यामुळे मला सगळ्यांना तेच सांगणं आहे. बरं, असं नाही की मी फक्त हे लेडीजसाठीच बोलते. तर हे माझे जे कोणी भाऊ बघत असतील ना व्हिडिओ, मी त्यांच्यासाठी पण बोलते. काय काय पोरं पण काय करतात की नको माझा मित्र काय म्हणेल, मी कधी केलेला नाही, मग मला लाज वाटते, असं बोलणार. घरातलं पर्सनली गोष्ट सांगते. माझ्या बहिणीचा मुलगा आहे, व्हिडिओ करायला लाजतो, खूप लाजतो. व्हिडिओ करायचं म्हटलं की, फोटो काढायचं म्हटलं तरी लाजणार. तो चांगला आला का नाही 10 वेळा विचार करणार. स्टेटसला ठेवू का नाही हे 10 वेळा विचार करणार. तर चांगला आलाय का नाही म्हणून असा करतो तो. आता आता बनवायला लागला तो पण. पण सांगायचं हेच की ते कोणाचं लक्ष देऊ नका. त्या लोकांना जसं बघायला आवडतं तसं तुम्हाला करायला आवडतं, आपल्याला करायला आवडतं, तर आपण व्हिडिओ करत राहायचं, लक्ष द्यायचं नाही. आता मी माझं पर्सनली सांगते, मी काय ह्या गोष्टीसाठी नाही करते व्हिडिओ की मला त्यातनं काही कमाई भेटावी किंवा काही. पहिल्यापासून ज्यावेळेस टिकटॉक चालू होतं तेव्हापासून ज्या गोष्टी वाटल्या त्या गोष्टी मी समोर कॅमेरा ठेवलेला आहे आणि व्हिडिओ केलेले आहे. मग ते कसे का असाना, मला आवडलं मी केला. ह्या गोष्टीसाठी नाही की मला त्यातनं काहीतरी भेटावं म्हणून, ह्या गोष्टीसाठी नाही की लोकांना ते व्हिडिओ आवडावं म्हणून. ह्या गोष्टीसाठी की मला तो आवडला आहे, मला ती आठवण ठेवायची आहे माझी की मी असं असं केलेलं होतं म्हणून तर मी व्हिडिओ अपलोड करायचे. तर सांगायचं हे, आजकाल व्हिडिओ लोक बरेच करत आहे. म्हणजे आपण तर बघतोच कोणी कसं करतं, घरातलं रुटीन दाखवतं, उठल्यापासून सगळ्या गोष्टी दाखवतात. इतकंच नाही तर लोक आंघोळीला जाताना सुद्धा दाखवतात की मी आता आंघोळ करून आले. पर्यंत लोक दाखवतात की मी आता आंघोळ करून आले आणि माझी तयारी इथून चालू झाली, तिथून चालू झाली. आणि फक्त एक विषय पाहिजे त्यांना. तुम्ही ब्लॉग, डेली ब्लॉगमध्ये करतात व्हिडिओ, असं करतात. तर काही जण नाहीच काही विषय भेटला तर पोरांना घेऊन व्हिडिओ करणार, कोणी बाहेर गेलेले व्हिडिओ करणार, कोणी घरातलं दाखवणार. एवढंच नाही तर आज गावाकडचे सुद्धा आहे ना, शेणसुद्धा काढताना व्हिडिओ दाखवतात की आम्ही असं सारून घेतलं, आम्ही सगळ्या गोष्टी. कारण का, सगळ्यांना माहिती झाली की आपली एक आठवण आहे म्हणून ती आठवण म्हणून जपून ठेवतात आहे. तर सांगायचा उद्देश हा, कोणाकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात ते तुम्ही करा. कारण लाईफ एकदाच आहे, त्याच्यामुळे आहे ना एन्जॉय करा, फुल एन्जॉय करा. आणि व्हिडिओ बनवा, खूप व्हिडिओ बनवा. रोजचे 10-12 म्हटलं तरी व्हिडिओ बनवा, अपलोड करत राहा.
काही घेणं देणं नाही. कोणाचे चार्जेस लागणारे आपले स्वतःचे जात नाही, तर समोरच्याचे काय जातात. बघायचं असेल बघा, बघायचं नसेल बघू नका, विषय सोडून द्या. कुणी काही म्हणणार नाही आहे. बोलतात आणि घरात गप्प बसतात. काय करतात तुम्हाला सांगते मी. ते मोबाईल घेतात, ते बघतात ते तुमचा व्हिडिओ, आणि व्हिडिओ बघितल्याच्यानंतर एक्सप्रेशन वाढ देतात. कारण का समोर कोण असलं तर एक्सप्रेशन वाढ देतात. आतल्या रूममध्ये जाऊन तोच व्हिडिओ पाहिला ना त्यांनी, तर काय म्हणतात, छान करते ग, मी का नाही असं करू शकते. हे असं असतं त्यांचं. त्याच्यामुळे ना त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. आपल्या डोळ्याला दिसतं ना की चांगलं आहे का वाईट आहे, मग ते आपण ठरवूया ना आपल्याला व्हिडिओवर तो पोस्ट करायचा का नाही ते. त्याच्यामुळे व्हिडिओ पोस्ट करत राहा. आज मला आहे ना हे माझ्या मनातलं बोलायचं होतं, आणि तुम्ही हा व्हिडिओ माझा इथपर्यंत पाहिला ही सुद्धा गोष्ट खूप मोठी आहे. त्याच्यामुळे परत भेटूया आणखीन एक, मनात जर आलं तर असंच एक नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत बाय.